फुंकलय निवडणुकांचं रणशिंग, सर्वच पक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी होणार दंग. एकाला मिळणार संधी तर दुसऱ्याची उडणार दांडी. कोण करणार मतदारांच्या मनात घर आणि कोणाचं होणार पारड जड. काय म्हणतंय लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघात घडणारं राजकारण. जाणून घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचं विश्लेषण. #राजकारण. नमस्कार, मी कृपा सपकाळ. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. न्यूज अनकटच्या #राजकारण या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आजचा आपला विषय आहे शिरूरमधील अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई कोणाच्या पथ्यावर. शिरूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची लढत ही गाजणार आहे. अस्तित्व आणि वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले. तरी आगामी काळामध्ये कोणाच्या पथ्यावरती ते पडणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे गतवेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करण्यासाठी एक नौखा चेहरा देऊन विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणलं होतं. त्या विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आता जुने मित्र पण राजकीय विरोधक असलेल्या माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासाठी खिंड लढवावी लागणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर वर्चस्वाचं लक्ष आणि उमेदवार आढळराव यांच्यासमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान असणार आहे. त्यात शिरूर या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मागील लोकसभा निवडणुकीची 2019ची आकडेवारी पाहिल्यास महायुतीला 5,77,347 तर महाआघाडीला 6,35,730 अशी एकूण मते मिळाली आहे. एकूण मतदारसंख्या 21,73,484 होती. त्यापैकी 12,96,117 मतदारांनी मतदान केलं, म्हणजेच 59.38% मतदान झालं. यंदा मात्र या मतदारसंघात 3 लाखांनी मतदारसंख्या वाढली. ती यंदा 24,79,000 इतकी झाली. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेच्या विचित्र प्रयोगामुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदानाचा टक्का किती वाढतो हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यात या मतदारसंघात वंचितला 38,070 मते गतवेळी मिळाली होती. यंदा ती किती वाढतात यापेक्षा महाविकास आघाडीसाठी जमेची ठरणार आहे. त्यात वंचितची नेमकी भूमिका ही 25 किंवा 26 एप्रिल पूर्वी जाहीर होणार आहे. आता पाहूयात आढळरावांचा प्रवेश कोणाच्या पथ्यावर. निवडणुकीचे वारे वाहण्यासाठी या मतदारसंघामधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावरून टीकेच्या फैरी देखील झाडल्या गेल्या. ते थांबत नाहीत, तोच दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्यासाठीही या मतदारसंघाची चाचपणी झाली. मात्र विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघामधील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे श्रेयाचे राजकारण यंदाही गाजणार आहे. गतवेळी या मतदारसंघामधील रखडलेल्या प्रश्नांना प्रचारामध्ये प्राधान्य देण्याची रणनीती यशस्वी झाली होती. खुद्द वळसे पाटील यांनीच ही व्यूहरचना आखली होती आणि 58,483 मताधिक्य घेऊन अमोल कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव केला होता. सद्यस्थितीमध्ये या मतदारसंघामधील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात अमोल कोल्हे यांनी यश मिळवलंय. अभ्यासू खासदार म्हणून संसदेमध्ये त्यांची प्रशंसाही झाली. मात्र यंदा राजकीय उलथापालथ झाले आणि लोकनेते शरदचंद्र पवार यांचे विश्वासू असलेले वळसे पाटील हे राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यात आता ही जागा निवडून आणणे हेच मोठं आव्हान वळसे पाटील यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या समोर असणार. गतवेळेला पराभव पत्करलेले आढळराव पाटील यांनी उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे नेमकी हीच बाब वळसे पाटील यांच्या पथ्यावरती पडल्याचं बोललं जातंय. वास्तविक या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे अनेक दिग्गज साहेबांबरोबर गेले असले तरी राष्ट्रवादीनंतर दोन्ही शिवसेना आणि आता राष्ट्रवादीच्या एका गटात प्रवेश करणाऱ्या आढळराव यांच्यावर नाराज असलेली मंडळी ही आगामी काळात वळसे पाटील यांच्याकडे वळणार आहेत. त्यामुळे लोक सोडून गेली असली तरी शिवसेनेतील नाराज मंडळींचे इनकमिंग वळसे पाटील गटात आपसूक होणार आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण त्यांना सोयीस्कर ठरणार आहे. तसेच यंदाच्या लोकसभेची रणनीती ही आढळरावांचीच असणार आहे. त्यामुळे अजित पवारांना पुत्र पार्थ पवार तर वळसे पाटील यांना कन्या पूर्वा या नवख्या उमेदवारांना येथून रिंगणात उतरवणं महागात पडू शकतं. हे हेरूनच कोल्हे यांच्या समोर
पुन्हा आढळराव यांनाच उतरवण्याची खेळी खेळली गेली असली तरी विजय कुणाच्या पथ्यावर पडतो यापेक्षा पराभवाचं खापर कुणावर फोडलं जातंय हे नंतर कळणार आहे. सध्या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल भाजप 1, राष्ट्रवादी 5 असं आहे. वास्तविक खेड, जुन्नर, आंबेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये वळसे पाटील यांचे मोठं काम आहे. मात्र त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठा असला तरी या ठिकाणी साहेबांचा प्रभाव मोठा आहे. असं चित्र भोसरी, हडपसर, शिरूरमध्ये देखील पाहायला मिळतं. वळसे पाटील यांना ओळखणारा मतदार असला तरी जनतेची नाळ ही पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीशी आहे. त्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, हडपसर येथील माळी समाजाची 1.25 लाख गठ्ठा असलेली मते विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या पारड्यामध्ये जाणार हे वास्तव आहे. त्यामुळे आधीच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं बोललं जाते. त्यात त्यांची विश्वासार्हता आणखी बळकट झालीये तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकदा जनतेसमोर जाण्याची संधी मिळणार आहे. त्यात त्यांच्या पक्षात स्थानिक पातळीवर असलेले मनभेद हेच मतांचे गणित बिघडण्यास कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीच्या घुमणाऱ्या आवाजात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर दबून जाईल का, हाच मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे. तुर्तास या विषयासह #राजकारणामध्ये आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.